नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कृष्णा व डॅशच्या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कृष्णा व डॅशच्या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील डॅशच्या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक एक वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन सांगली जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते? भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी कोणते भू आकार वाऱ्याचा क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? खालीलपैकी कोणते भू आकार वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक पानपोया, ऑप्शन क्रमांक दोन हम्मदा, ऑप्शन क्रमांक तीन भूछत्र खडक यारतांग, तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, नाथसागर धरण कुठे आहे? नाथसागर धरण कुठे आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक सातवा, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक विंध्यरांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर ऑप्शन क्रमांक एक कमी मुदतीचे कर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दहावा, कोणत्याही उद्योग धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? कोणत्या उद्योग धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक चार औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अकरावा, राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन 1886 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय अधिवेशनाच्या इसवी सन 1886 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक तीन दादाभाई नौरोजी हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बारावा, होम रूल चळवळ कोणत्या देशात सुरू झाली होती? होम रूल चळवळ कोणत्या देशात सुरू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक दोन आयर्लंडमध्ये सुरू झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तेरावा, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापुराच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर ऑप्शन क्रमांक तीन गिरणी कामगार होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौदावा, पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक दोन आचार्य विनोबा भावे यांनी संबोधले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, पुढीलपैकी कोणते चलन वाढीचा मागणीजन्य कारण नाही? पुढीलपैकी कोणते चलन वाढीचा मागणीजन्य कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक चार साठेबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, बँकेचा दर हे पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे? बँकेचा दर हे पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे? तर ऑप्शन क्रमांक एक संख्यात्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क भारतीय संविधानाच्या मूलभूत
हक्कात नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 मालमत्तेचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही, तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी डॅश डॅश आहे. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी डॅश डॅश आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 ताडोबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या खालीलपैकी डॅश डॅश आहे. सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या खालीलपैकी डॅश डॅश आहे, तर ऑप्शन क्रमांक 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आणि खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आणि खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेशशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रात जिप्समचे साठे कोठे आढळतात. महाराष्ट्रात जिप्समचे साठे कोठे आढळतात, तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे व सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो, तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे. देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली, तर ऑप्शन क्रमांक 1 BN राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात. कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 4 पर्वतीय मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 NH44 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो, तर ऑप्शन क्रमांक 3 काश्मीर ते आसामपर्यंत हिमालयीन विभाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते. खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते, तर ऑप्शन क्रमांक 3 सालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता, तर ऑप्शन क्रमांक 1 केसरे हिंद हा किताब दिला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे डॅश डॅश आहे. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे डॅश डॅश आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सरकारी आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते. सरकारी आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते, तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल पद रद्द करावे. ऑप्शन क्रमांक 2 अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात. ऑप्शन क्रमांक 3 आंतरराज्य
परिषद रद्द करावी. तर ऑप्शन क्रमांक 4 यावरीलपैकी एकही नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 व्यंजने आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भूल पडणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. भूल पडणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 भुरळ पडणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? तर ऑप्शन क्रमांक 1 किलो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शवणारा पर्याय निवडा. खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शवणारा पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4 हिरव्या, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1948, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 पोलाद उद्योग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या? भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 3, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील पहिली राष्ट्रीय योगासन स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या राज्यात पार पडली? भारतातील पहिली राष्ट्रीय योगासन स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या राज्यात पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 4 ओरिसा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रात गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते? महाराष्ट्रात गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लेंबरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? लेंबरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1764 या वर्षी बक्सरची लढाई झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल.